नमस्कार. 2019मध्ये त्यावेळचे तत्कालीन खासदार आनंद गीते आणि आताचे खासदार सुनील तटकरे सर यांची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये सुनीलजी तटकरे 36,000 मताने त्यावेळी विजयी झाले. त्यावेळी परिस्थिती अशी होती, त्यावेळी आमचे आमदार फक्त 2 होते, 3 होते आणि सेना BJP ही सर्व एकत्र लढले. तरीसुद्धा ह्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयी झाले. आजची परिस्थिती अशी आहे, आज अलिबाग तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत, पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे आहेत, श्रीवर्धनमध्ये आदरणीय आदिती तटकरे राष्ट्रवादीचे आहेत, महाड विधानसभा मतदारसंघामध्ये गोगावले साहेब आहेत, दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये योगीदादा कदम आहेत. असे 5 आमदार हे राष्ट्रवादीचे महायुतीचे आज तिथे आहेत. फक्त एक ग्वागर सोडलं तरी 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व नेतेगण अतिशय जोमाने काम करत आहेत. यापूर्वीचा आपण बातम्या पाहिल्या असाल, थोडा भाजप येण्याचा रुसवा फुगवा होता, तो सर्व निघून गेलेला आहे आणि वरिष्ठाच्या आदेशाने सर्व महायुतीचे नेतेगण एकत्रितरित्या आज या ठिकाणी काम करत आहेत. मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की ह्या सर्वांच्या बळावर, महायुतीच्या नेत्यांच्या बळावर, या सर्व आमदारांच्या बळावर या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. कुणबी फॅक्टर किती निर्णायक ठरेल? 19मध्ये सुद्धा कुणबी फॅक्टर होता, तरीसुद्धा तटकरे साहेब त्यावेळी निवडून आले होते. माझ्या मते कुणबी समाजासाठी माननीय सुनील तटकरे साहेबांनी त्यांची जी वास्तू आहे, समाज भवन जे आहे, जे मुलुंडला की भांडुपला आहे, त्या समाजच्या इमारतीसाठी आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या पुढाकाराने, आदरणीय दादांच्या सहकार्याने 5 कोटीचा निधी त्या समाज भवनासाठी दिला गेला. नंतर आदरणीय उदयजी सामंत असू द्या, तटकरे साहेब असू द्या, आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असू द्या, यांनी परत 7 कोटी द्या, असं 12 कोटीचा निधी कुणबी समाजाच्या भवनसाठी त्यांनी दिला, या महायुतीच्या शासनाने दिला. आणि म्हणून कुणबी समाजाचं मन परिवर्तन झालं आहे. बऱ्याच अंशी आज कुणबी समाज महायुतीकडे वळलेला आहे आणि त्यांना खात्री आहे की गेले अनेक वर्ष सातत्याने आपला समाजाचा खासदार असताना समाजाच्या वास्तूवर त्यांनी दुर्लक्ष केलं आहे, किंबहुना या समाजाच्या वास्तूच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी जाऊ नये असं लोकांना त्यांनी सांगितले, स्वतःही गेले नाही. त्यामुळे कुणबी समाजामध्ये थोडा त्यांच्याबद्दल नाराजी असून निघाला आहे आणि मला खात्री आहे याचाच फायदा महायुतीच्या उमेदवाराला नक्की होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.